आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। मोहिते पाटील यांचं अध्यक्षपद हे रद्द होण्याची शक्यता आहे। शंकर सहकारी साखर कारखान्याचं अध्यक्षपद हे धोक्यात आलंय। मोहिते पाटलांना भाजपकडून शिस्तभंगाची नोटीस पाठवण्यात आली आहे। बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणी मोहिते पाटील जबाबदार असल्याची माहिती आहे। सहकार विभागाकडून मोहिते पाटलांकडून कारण दाखवा नोटीस आहे। कालच रणजित सिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून शिस्तभंगाची नोटीस देखील देण्यात आली आहे। त्यामुळे आता मोहिते पाटील कशा पद्धतीने उत्तर देत आहेत ते बघावं लागेल। या संदर्भात संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। संकेत, आपण बघतोय मोहिते पाटील यांना भाजपकडून खरं तर नोटीस पाठवण्यात आली आहे। कारखान्यामध्ये जे संपूर्ण बेकायदेशीर कर्जवाटप झालंय त्याच प्रकरणी मोहिते पाटील जबाबदार असल्याचं कळतंय। नेमकं प्रकरण काय आहे आणि सविस्तर माहिती? वर्षा, खरं तर रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे आमदार आहेत आणि त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप विरोधी काम केल्याचा ठपका ठेवून भाजपनं त्यांच्यावर फक्त शिस्तभंगाची कारवाई केली। यानंतर खरं तर आता त्यांच्या इतर संस्थात्मक दृष्ट्या त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न होऊ पाहत आहेत। प्रादेशिक साखर संचालक जे आहेत त्यांच्या वतीनं आता खरं तर त्यांच्या शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील काम करतात। त्यांना आता नोटीस बजावण्यात आली आहे की यापूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते। त्या काळात झालेले जे काही आर्थिक गैरव्यवहार आहेत त्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशी अहवालावरून आता तुम्हाला या कारखान्याचं संचालक पद भूषवता येते का नाही अशी थेट विचारणा खरं तर प्रादेशिक सहसंचालक साखर विभागाने रणजितसिंह मोहिते पाटलांना केली। याबाबत लेखी उत्तर मागवलंय। त्यामुळे आता रणजितसिंह मोहिते पाटील नक्की कुठल्या प्रकारचं लेखी उत्तर देतात, कारण अगोदरच असणारा डीसीसी बँकेचा चौकशी अहवाल हा प्रादेशिक सहसंचालकांकडे आहे। अशा परिस्थितीमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते। कदाचित त्यांचं संचालक पद हे रद्द होईल की काय अशी शक्यता आहे। आमदार राम सातपुते, माजी आमदार राम सातपुते यांनी सुद्धा ट्विट करत त्यांची चेअरमन पदावरून हकालपट्टी होईल अशा प्रकारचं ट्विट केले। त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये आता मोहिते पाटलांच्या अडचणीत वाढ होताना दिसते। वर्षा, निश्चितच संकेत, त्यामुळे पुढे काय घडतं बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।